नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सह्याद्री स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण कोराईगड या किल्ल्याविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. 11:30च्या आसपास आपण लोणावळ्यातून ट्रेकसाठी सुरुवात करतो. ट्रेक सुरू झाल्यानंतर आपण पुढं गेलो की आपल्याला एक लोणावळा लेक लागतो आणि लोणावळा लेकवरती हा एक ब्रिज आहे. हा आता इथं पुढं गेल्यावर आपल्याला दिसेल. तर या ब्रिजवरती पण खूप टुरिस्ट लोक इथं आलेले असतात. इथं खूप हातगाड्या म्हणजे वडापाव वगैरे स्नॅक्स आणि इथं खूप फोटोशूट चालू असतं. तर हा आहे लोणावळा लेकचा ब्रिज आणि तो दिसतो आपल्याला, तो लोणावळा लेक. तर आपण इथं थांबत नाही, आपल्याला पुढं ट्रेकला यायचं, त्यामुळं आपण पुढं निघतोय. तुम्ही जर लोणावळ्यात येणार असाल तर लोणावळ्यात हा सुद्धा एक खूप छान मला एक स्पॉट होऊ शकतो फिरण्यासाठी. लोणावळा लेकवरून थोडं पुढं काही किलोमीटर गेले की आपल्याला भुशी डॅम लागेल. तिथे एक धबधबा दिसतोय, तिथे आपल्याला पर्यटक दिसत आहेत. आता भुशी डॅमपाशी आलो आपण. भुशी डॅमपाशी आल्यावरती थोडीशी ट्रॅफिक आहे. पावसाळ्यातच भुशी डॅमला जास्त करून गर्दी असते. तर भुशी डॅमला आपण काही थांबत नाही, आपल्याला पुढं जायचं आहे. त्यामुळे बाहेरनंच आपण व्ह्यू दाखवतोय भुशी डॅमचा आणि आपण पुढं आपल्या ट्रेकला ऑन रोड निघूया. तर हा भुशी डॅम आपण सोडलेलाच आहे. भुशी डॅमच्या पुढं गेलं की आपल्याला आता एक INS आणि इंडियन एअरफोर्सचं एक सेंटर दिसते रोडला. आपण त्याच रूटने चाललेलो आहोत. तर आपल्याला रस्त्यात इथं पुढे एक भारतीय नौसेनेचं एक प्रशिक्षणाचं एक हे भारतीय नौसेनेचं प्रशिक्षणच इथं दिलं जातं. ते एक रस्त्यात आपल्याला लागेल आणि तिथून पुढं चढाई चालू होते आणि इथून असा घाट टाईपच रोड चालू होतो. तर आपण तिथनं चाललो. खूप निसर्गरम्य असा रोड आहे हा. तर त्याच्यावरूनच आपण चाललो आहे पुढं. अजून आपला ट्रेक जवळपास इथून 10 ते 12 किलोमीटर आहे. त्यामुळे इथं आपण निसर्गाची मजा घेत चाललो आहोत. इथून पुढं आपण जसं हा घाट चढत वरती जातो तसं लोणावळ्यातलं वातावरण आणि वरती लॉन्स पॉईंटवरचं वातावरणातला फरक लगेच जाणवतो. वरती पावसाळ्यात तर कंटिन्यू धुकंच असतं. आपले निसर्ग दाखवत पुढं चाललो आहे. तर आता थोडं पुढं गेलं की आपल्याला पॉईंट लागायला सुरुवात होती. हा पूर्ण घाट रस्ताच आहे. घाट रस्ता तसा एवढा अवघड नाही आहे, सोप्पाच आहे रोड. पुढं गेलं की आपल्याला अशी झाडी असे खूप स्पॉट लागतात, तिथं तुम्ही फोटोशूटला पण थांबू शकता. आणि थोडं पुढं गेलं की आपल्याला एक भारतीय हवाई सेनेचं इंडियन एअरफोर्सचं तिथं सुद्धा एक प्रशिक्षण केंद्रच आहे, हे लागेल बघा. हे एअरफोर्स स्टेशन आहे लोणावळ्यातलं आहे. आणि इथनं पुढं गेलं की हे असे मध्ये हा एक स्पॉट आहे. इथं खूप टुरिस्ट लोक थांबलेले असतात, आपल्याला थोडे दिसत आहेत. तर इथं फोटोशूटसाठी हा स्पॉट आता खूप फेमस झालेला आहे. आता थोडं पुढं गेलं ना आपल्याला की एक लायन्स पॉईंट लागेल. तिथं थोडीशी गर्दी लागेल आणि त्याच्या पुढं आपला ट्रेक राहतो. त्याच्या पुढं थोडे 5-6 किलोमीटर एअरफोर्सचं स्टेशन सोडलं ना त्यानंतर सगळा चढाई करायला चालू. कुठंच घाट नाही, पुढं एकदम सपाट असा रोड आहे. आपण पुढं चालू. आपण कोराईगड ट्रेकच्या सुरुवातीला हे बाकीचे स्पॉट दाखवत आहोत. हे कारण की रस्त्याने जाता तुम्हाला हे 4-5 स्पॉट लागतील. तुमचा किल्ल्याचा ट्रेकही होईल आणि काही दिवसभराचं फिरणे होईल. तर हा लायन्स पॉईंटचा मेन पॉईंट आहे. इथं आपण आलेलो. तर इथं आपण थांबत नाही कारण आपल्याला पुढे ट्रेकला जायचं आहे. त्यामुळे आपण बाहेरनंच हा व्ह्यू दाखवतो आहे. तर लायन्स पॉईंट सोडला आपण आणि लायन्स पॉईंटपासून पुढं चाललो आहे. तर इथं आपल्याला रोडला वातावरणातला बदल लगेच दिसत असेल. आता इथून पुढं लायन्स पॉईंट सोडल्यानंतर थोडं ट्रॅफिक रोडला कमी होईल. पण इकडं सीन खूप छान आहेत, निसर्गरम्य अशी दोन्ही साईडनी झाडी आणि मध्ये असं एकदम प्लेन रोड.
पाहू शकता व्हिडिओमध्ये. खूपच सुंदर असा इथं सीन बघायला भेटतात आणि रोडला जास्त गर्दी नसते. तर खूप लोक इथं सुद्धा फोटोशूट वगैरेसाठी येत असतात. तर आपण इथं कुठे जास्त थांबत नाही, फक्त आपण हे सीन दाखवत आहोत तुम्हाला. थोडं पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि थोडं पुढं आलं नाही तर आपल्याला की इथं सुद्धा एक पॉईंट आहे. हा खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग इथं झालेली आहे. आपण इथं थोडा वेळ थांबूया तिथं, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. पुढं आल्यावरती एक हा पॉईंट लागतो, इथे जास्त गर्दी नसती. तर तुम्हाला एक डॅम दिसतोय. इकडं आलात तर इथं नक्की या, पॉईंट खूप छान आहे. तर आपण इथं पुढं जाऊया. तर आता हा पॉईंट बघून झालो, आपण पुढं निघतोय आपल्या प्रवासासाठी. आणि पावसाला सुरुवात झाली आणि धुकंही खूप वाढलं. तुम्ही बघू शकता हा नजारा, हा तुम्हाला इथंच बघायला भेटेल आणि पावसाळ्याच्या दिवसातच. तर हा अनुभव नक्की नक्की हा अनुभवायला या तुम्ही. व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतोय, पण प्रत्यक्षात फील घेणं आणि व्हिडिओमधनं बघणं खूप फरक आहे. तर आपण पुढं निघलो आपल्या ट्रेकसाठीच. पुढं गेलं काही आपल्याला हॉटेल्स वगैरे दिसत आहेत. तर इथं आपल्याला एक रेस्टॉरंट अँड बार दिसते. तर यांची मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग लेवल बघा तुम्ही. एक माणूस दाखवला आहे आणि हुबेहूब तोच माणूस वाटत होता तो, असं वाटतं कोण बसले. तर तिथून थोडं पुढं आपण आलो की आपल्याला हा भाग दिसतोय. तर हा तुम्हाला आत्ता काही दिसत नसेल, पण एक 2 वर्षापूर्वी इथं कारवीच्या फुलांमुळे खूप पर्यटकांची गर्दी असायची. तर आता आपल्याला हे सुकलेले काही झाडं दिसत आहेत. ही तेच कारवीची फुलं आहेत. हे दिसत आहे, हे सुकलेले जे ते कारवीचीच फुलं आहेत. पण हां, तर तिथनं आपण पुढं निघलो आहे. तर हा परिसर बघा. बघू, खूपच सुंदर दृश्य इथं बघायला भेटतील तुम्हाला. तर आता आपण जवळपास आलेलोच आहोत. आता आपल्याला पुढं गेलं की पेठ शहापूर गाव लागेल खाली. पेठ शहापूरच्या तिथनंच आपल्या ट्रेकला सुरुवात होईल. तर आता हा जो आपल्याला दिसतोय हा आहे कोराईगड किल्ला. तर कोराईगड किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ शहापूर एक गाव आहे. तिथं आपण आपली गाडी लावली. तिथं स्नॅक सेंटरसुद्धा आहेत, खूप नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही. आणि आपण ट्रेकला इथनं सुरुवात केली. तर सुरुवातीचा काही भाग हा थोडा चिखलाचाच असा पॅच आहे. इथनं जरा सावध तुम्ही या, नाही तर कपडे खराब होण्याची तुमची शक्यता आहे इथं. तर आपण पुढं निघलो आहे ट्रेकला. तर थोडासाच पॅच आहे, तो पूर्ण केला की पुढं आपली एक पायवाट चालू होती. ते मोबाईल कंपनीचं एक टावर आहे. तर हा आपला समोर दिसतोय तो, तिथं आपल्याला जायचं आहे वरती कोराईगड किल्ला. तर हा पूर्ण परिसर, हा ॲम्बी व्हॅलीचा भाग आपल्याला दिसतोय. किल्ल्याच्या पलीकडच्या साईडला ॲम्बी व्हॅली सिटी. तर हाच असा निसर्गाच्या मधून आपला ट्रेक चालू झालेला आहे. सुरुवातीलाच हा थोडासा रस्ता आहे मातीचा. पुढे गेले की आपल्याला पायऱ्या लागतील.
आणि तिथनं मग पायऱ्यावरनं थोडं अर्धा तास असे मार्क्स असे लावलेले आहेत रस्ता कळण्यासाठी. तुम्ही आले तर तुम्हाला हे फायदेशीर ठरतील. सुरुवातीचा थोडासा पॅच असा स्लिपरी टाईप आहे. सुरुवातीला ट्रॅकमध्ये थोडंसं असं स्लिपरी टाईप रोड आहे, नंतर पुढं पायऱ्या चालू होतात. जागोजागी रस्ता कळण्यासाठी असे दिशादर्शक काहीतरी मार्क केलेले आहेत. हा इथून आपल्याला पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू दिसतोय. तर आपण आता ज्याच्यातनं चाललोय इथं पाऊस जास्त असेल तर याच्यात खूप पाणी येत असतं. तर आता पाऊस कमी असल्यामुळे इथं आपल्याला पाणी दिसत नाही आहे या रोडला. सुरुवातीचा स्लिपरी पॅच पूर्ण केला तर थोडा चांगला रोड दिसतोय. एक स्नॅक सेंटर आणि इथं जायचं आपल्याला वरती. रस्त्यात येताना जागोजागी असे स्नॅक सेंटर्स आहेत. हे पण पुढं आल्यावर एक लागलं आपल्याला. साधारणतः पार्किंगपासनं 30 मिनिटाची ही पायवाट आहे आणि त्याच्यानंतर पुढं पायऱ्या लागतील आपल्याला. तर आपण कंटिन्यू करूयात. तर सुरुवातीचा तो स्लिपरी मातीचा पॅच पूर्ण करून आता पायऱ्या आल्यात. इथनं आता पायऱ्या चालू होतील. सोप्या चढाईच्या पायऱ्या आहेत पुढे गेल्या की. इथून पुढे अर्धा तासात तुम्ही वरती पोहोचता. तर आपण या पायऱ्यांवरनं चढत चढत असंच पुढे निघलेलो आहोत. तर इथं संरक्षक जाळ्या आपल्याला काही काही ठिकाणी तुटलेल्या दिसतात आहे. तर याच पायऱ्यांवरनं पुढं जातात आपल्याला आता मध्यभागी गणेश मंदिर आणि एक पाण्याचं टाकं लागतील पुढं गेल्यावरती. जवळपास अर्ध्या पायऱ्या चढून तुम्ही वरती येता. तर वरती आल्यावरती तुम्हाला एक गणेश मंदिर हे आणि एक पाण्याचं टाकं किंवा एक राहण्याची जागा अशी एक दिसते. तर आपण बघूया नंतर काय ते. पाण्याचं टाकं आहे, आपण बघूया आत काय त्याचं. जुन्या काळात दारुगोळा किंवा राहण्याची व्यवस्था केली असेल. खालनं जो उंच दिसत होता सर्वात वरचा पॉईंट किल्ल्याचा बालेकिल्ला असू शकतो, तो आता थोडाच लांब आहे आपल्यापासून. निघलो आपण जेव्हा अर्धा ट्रॅक पूर्ण करून येता तुम्ही तेव्हा तुम्हाला इथं सहारा सिटीचा नजारा बघायला भेटतो वरतून. याच पायऱ्या, हाच तो पॉईंट आहे जिथं नाही का लोक पावसाच्या पाण्याचे वाहत येतं आणि रील्स बनवतात. पण आज पाऊस कमी आहे त्यामुळे इथं तसा सीन दिसत नाही. मागचा बघितला आपण तो पण पॉईंट असाच होता आणि हा पण पॉईंट तेच रील्ससाठी खूप काढतात त्याच्यावरती. रस्त्यात इकडं जायला एक रस्ता आहे, आपण बघू इथं काय. तेच टेळणीसाठी किंवा सैनिकांसाठी जागा आहे थोडी. तर पाण्याचं एक टाकं दिसतंय. खूप साऱ्या किल्ल्यांवर तुम्हाला खूप साऱ्या या प्रकारची रचना बघायला भेटते. राजमाचीवर सुद्धा असंच गोलाकार असा दोन मेन दरवाजा आहे. गणेश दरवाजा. आधी या पायऱ्या खूप पडलेल्या होत्या. हे अलीकडच्या काळातच
दुर्ग संवर्धन शासनातर्फे केले, त्यात त्या पायऱ्या बनलेल्या आहेत. तटबंदी किल्ल्याची आपण वरती आलो. ही किल्ल्याची अभेद्य अशी तटबंदी आहे आणि फायनली आपण किल्ल्यावर पोचलेलो आहे. किल्ल्यावर जास्त काही तटबंदी बघायला मिळेल. पुढे कोराई देवीचं एक मंदिर आहे. नीच तटबंदी आपण आता फिरूया. वरती पोचल्यावर आता आपल्याला असा किल्ल्याचा नकाशा बघायला भेटतो आणि इथं काहीतरी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंतर वाचू शकता. आणि इथं काही पर्यटकांसाठी सूचना आहेत. महादेव मंदिर आहे, तिकडे कोराई देवीचं एक मंदिर आहे, धुक्यामुळे ते दिसत नाही. तर महादेव मंदिरात आपल्याला इथं तोफा आहेत. त्या तोफा अरे इथं 2 नंदी आहेत. आपण आज जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता हे महादेव मंदिरात आपण आलेलो आहे. इथे पूजा संपन्न झालेली आपल्याला दिसते. महादेव मंदिरातनं बाहेर आलो आपण तर हा एक तलाव आहे मोठा. त्या तलावाच्या शेजारीच असे बाकडेत बसायला. पण जुलै महिना आणि खूप पाऊस असल्यामुळे इथं खूप धुकं आहे. महादेव मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढं कोराई देवीच्या मंदिरात चाललो. हे धुक्यामध्ये दिसत नाही. हे इथं चाललोय आपण. पावसामुळे हे गवत उगवलं आहे यांच्यावरती, पण या जुन्या प्राचीन काहीतरी किल्ल्यावरील बांधकाम आहे. त्याची खूप पडझड झालेली आपल्याला दिसते. ही एक इमारत आपल्याला सध्या जरा व्यवस्थित स्थितीत दिसते. पण बघू तिथं काय जाऊन. आता आज जाऊन बघूया आपण काय. नाही ते इथं संवर्धनासाठी लागणारं साहित्य ठेवण्यासाठी बनवण्यात आले असं वाटत आहे. तर आपण आता आलोय कोराई देवीचं मंदिर आहे किल्ल्यावरती मध्यभागी. तर जाऊया आपण. धुका असल्यामुळे तर पोचायला रस्ते समजत नाहीत. ऑलरेडी कोणता तरी ट्रेकर्सचा ग्रुप इथे आलेला आहे. दीपमाळ आपण आज जाऊन दर्शन घेऊया. कोराई माता मंदिर. इथं आपल्याला कोराई देवीच्या मंदिरात आपण आलो. इथं पूजा वगैरे रोज केली जाते असं दिसते. दर्शन घेऊन आपण बाहेर आलोय. तर बाहेर आल्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच एक अशी दरी आहे. स्थानिक लोक सांगतात काही की एक ओढा आहे हा. ही तटबंदीवर आपण आलोय. इथं एक आत्ताच्या काळात केलेलं बांधकाम आहे. त्याच्यावर कोणतरी सुंदर पेंटिंग काढलेलं आहे. तर किल्ल्याच्या तटबंदीवरनं आपण चालतोय. खाली हा सहारा सिटीचा परिसर आहे, पण धुक्यामुळं काहीच दिसत नाहीये.
तटबंदीचे नंतर डागडुजी केलेली दिसते आपल्याला. हे कॉन्क्रीटचं बांधकाम दिसतंय खाली, की हे जुन्या काळातलंच आहे. पुढं एक तोप आहे आणि खेळणी करण्यासाठी जागोजागी या ठिकाणं दिलेली आहेत. ही तोप आत्ताही सध्या ही चांगल्या स्थितीत दिसत आहे. तटबंदी पूर्ण किल्ल्याला चारही बाजूने तटबंदी आहे. तर ही काही निसर्गरम्य दृश्य तुम्ही पाहू शकता. ही किल्ल्याच्या तटबंदीवरून आपण चालतोय. किल्ल्यावर असं पाहण्यासारखे फक्त दोनच सध्या स्थितीत महादेव मंदिर आणि कोराई देवीचं मंदिर, हे दोनच ठिकाणं आत्ता सध्या स्थितीत व्यवस्थित आहेत. बाकी जे जुने बांधकाम होते त्यांची खूप पडझड झालेली आहे आणि पावसाळ्यात ते किल्ल्यावर असं सर्व ठिकाणी गवत उगवलेलं दिसत आहे. तटबंदीवर आपल्याला जागोजागी अशा जागा ठेवलेल्या दिसत आहे. सैनिकांना पहारा ठेवण्यासाठी किंवा तोफेचा किंवा बाणांनी मारा करण्यासाठी या जागा ठेवलेल्या होत्या. कोराई देवीच्या मंदिरातनं हा पूर्ण फिरून तटबंदीवरनं आलोय. तर हे कोराई देवी मंदिराची बॅक साईड हे, त्याच्या मागं सुद्धा एक तलाव आपल्याला दिसतोय. तर आपण तटबंदीवरनं पुढं चालत चाललोय. तिकडनं आल्यानंतर आपल्याला तर काही मंदिरापुढे माझ्या मते तर या विरगळी आहेत. तिथे एक मंदिर आहे पुढं. काही स्थानिक सांगत होते की हे जुनं मंदिर आहे कोराई देवीचं. ते नंतर किंवा शंकराचं हे जुनं मंदिर आहे, ते तिकडं नंतर प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे तिथल्या मूर्तीची. त्यामुळे आता मंदिरात एकही मूर्ती नाही, त्यामुळे आपण आज जाणार नाही आहोत. तर आता आपण खाली जायला निघणार आहोत. तर आपण आता किल्ल्यावरनं उतरायला सुरुवात केली आहे. तर इथनं आपल्याला खाली पोचायला जवळपास 30 ते 45 मिनटं लागतील. पावसाळ्यात करण्यासारखा नक्कीच हा एक खूप छान ट्रेक आहे. उतरताना सुद्धा तुम्ही बघू शकता की निसर्गाच्या सानिध्यातला असा परिसर आहे. तर पावसाळ्यात तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या. तर जुन्या काळी इथनं जो व्यापारी मार्ग जात होता, तर त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने केला जायचा. ही निसर्गरम्य दृश्य तुम्ही पाहू शकता. हिरवीगार झाडी, हा पाऊस. तर उतरताना आपल्याला या संरक्षक जाळ्या होत्या, या काही ठिकाणी अशा तुटलेल्या दिसतात. आहे कदाचित पावसामुळे त्या असं झालेलं असू शकतं. जवळपास आता पायऱ्या संपायला आलेल्या आहेत, त्यामुळे आता पुढं जाऊन आपण पुढचा व्हिडिओ आता खाली पार्किंगपासून कंटिन्यू करूयात. तर मगाशी आपण येताना ज्या रोडने आलो होतो त्याच रोडवर आता पाऊस खूप वाढला आहे, त्यामुळं धुकंही खूप वाढले आणि दृश्य तुम्ही पाहू शकता. तर आज आपण कोराईगड या किल्ल्याचा ट्रेक हा पूर्ण केलेला आहे. पावसाळ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा, खूप जास्त अवघडही नाही असा हा ट्रेक तुम्ही नक्कीच करू शकता. तर नक्कीच या किल्ल्याला तुम्ही भेट द्या. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.
काही सजेशन्स असल्यास कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओज या चॅनलवर घेऊन येत राहू. तर सह्याद्री स्टोरीज या चॅनलला जोडले जाण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या किल्ल्यांचे असे व्हिडिओज पाहायला आवडतील त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.